एवढ्या मोठ्याला किंकाळ ऐकलं आणि मी अस्वस्थ झालो. मी हाका मारल्या नयनला, कोण आहे तिकडे? तिच्या खोलीतून कोणीतरी एक नळकी इसम बाहेर पडत होता. कोण आहेस तू? कोण आहेस तू? थांब, ए थांब, थांब थांब, तू कोण आहेस? नाही सोडणार मी तुला. दादा, तू त्याला पाहिलं तर ओळखू शकशील? नाही रे, नाही ओळखू शकणार मी त्याला. काय प्राप्त केलं तुम्ही? काय मिळवलं तुम्ही? आज केस जिंकूनही हरलात ना? किती वेळा समजावून सांगितलं होतं तुम्हाला ही केस नका लढवू, त्या नराधमांची साथ नका देऊ. सांगितलं होतं ना कितीतरी वेळा तुम्हाला. नाही ऐकलत ना तुम्ही माझं? नाही ऐकलत ना तुम्ही? तुम्हाला तुमचा शब्द महत्वाचा वाटत होता ना? तुम्हाला तुमचा अहमपणा जपायचा होता ना? हा अभिमान होता ना तुम्हाला स्वतःवर? काय मिळवलं तुम्ही? काय मिळवलं तुम्ही? एकतर परमेश्वराने आपल्याला आधीच अशी दृष्टीहीन पोरगी दिली आणि हे सहन करायचं. काय मिळवलं तुम्ही? कॉसेचं भांडण एकदा फुटलं की नाही जोडता येत. अगदी तसंच असतं मुलीचं आयुष्य. पण तुम्हाला कसं कळणार ते? कसं कळणार तुम्हाला ते? पोरगी परक्याची काय, स्वतःची काय, स्त्री ही स्त्रीच असते. पुरे आता पुढे एक शब्द बोलू नकोस तू. का बोलू नको? ऐकत नाहीये? आज ज्या जागेवर तुम्ही आहात ना, त्याच जागेवर अशोकराव रमा कोरडेचे वडील होते. त्यांचा विचार केला तुम्ही? त्यांचं ऐकलं तुम्ही? ऐकलात? तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण आज हा जो प्रसंग ओढावला ना आपल्यावर, तो केवळ तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे. मला माझी चूक कळली आहे. चूक कळून काय उपयोग आहे हो? आत्ता काय उपयोग?
काही उपयोग आहे? आपण सगळे होळून गेलो त्याच्यामध्ये. माझं तर आईचं काळीच आहे. तुम्हाला कधीच कळणार नाही ते, कधीच कळणार नाही ते. पण लेकीचं काहीच कळेल ना. तिची अवस्था बघितली ना, बघितली तिची अवस्था. घरामध्ये सतत बागडणारी, सतत बडबड करणारी आपली लेक आज कोपऱ्यात बसली आहे. कोणाशी बोलत नाहीये ती. डोळ्यातून सतत 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 अश्रू वाहत आहेत तिच्या. हे आपण सहन करायचं? कराल हे सहन? करूया आपण हे सहन? हा? काय झालं? बोला आता, बोला ना, बोला ना. काय बोलणार आहात तुम्ही? संपलं, सगळं संपलं. भाऊसाहेबांचे शब्द संपले, त्यांचं वाक्चातुर्य संपलं, सगळं संपलं. आता बसा, तुमचा अहमपणा जपत, तुमचा मीपणा जपत बस. आयुष्यभर हेच जपत बस. खरंय यशोधरा, तुझं खरंय. भाऊसाहेबांचे शब्द संपलेत, त्यांचं वाक्चातुर्य संपलं. करत राहता भाऊसाहेब गुप्तेच. वाचलीत बातमी? वाचली. ऍडव्होकेट गुप्तेंच्या अंध मुलीवर अत्याचार. प्रिया, प्रिया, खरोखर मला लाज वाटते आपण या अशा समाजात राहतोय. अगं, समाजात अजूनही स्त्रियांना अशी अशी वागणूक दिली जाते, त्यांच्यावरती अत्याचार केले जातात. का अंध मुलीवरती अत्याचार करणं, अतिप्रसंग करणं खरोखर किती हीन आहे. अशा माणसांना फाशी झालीच पाहिजे. त्या अत्याचार करणाऱ्या माणसाला फाशी होईल नाही तर नाही होणार. पण त्या गुप्तेंच्या परिवारात दिलीपशी जर का लग्न होऊन माझी मुलगी गेली ना, तर लोक तोंडात शेण घालतील, शेण. मूर्खासारखं बोल नकोस. अगं, नयनवर झालेल्या अत्याचाराचा आणि आपल्या मुलीचा संबंध येतोच कुठे? छान. दिलीप नयनचा भाऊ नाही का? अहो, नयनची किती बदनामी झाली. लोक वाटेल ते बोलतायत त्या गुप्तेंबद्दल. अहो, आधीच रमा कोरडेचं प्रकरण गाजते, ह्यात हे नयनचं प्रकरण. अशा या परिवारात माझी वर्षा सून बनून गेली तर काय मान सन्मान मिळणार आहे तिला समाजात? हे बघा, काही झालं तर ह्या बदनाम घराण्यात माझी मुलगी जाणार नाही. अगं, या दोन्ही गोष्टींचा काही संबंध आहे का एकमेकांशी? तुला नयनची दया कशी येत नाही? अगं, नयनवर झालेल्या अत्याचाराची एक स्त्री म्हणून तुला कल्पना येत नाही? हे बघ, मला हा तुझा निर्णय मान्य नाही. तुम्ही ना वर्षाला डोक्यावर चढवून ठेवलंय. अहो, वर्षाचं जर का दिलीपशी लग्न झालं तर भयंकर परिणाम सहन करावे लागतील तिला. आपली मान समाजात शर्मेनं खाली होईल. काहीही झालं तरी वर्षा आणि दिलीपचं लग्न मी होऊ देणार नाही.
मला आश्चर्य वाटतं, प्रिया स्त्री असून एका अंध लाचार मुलीवर बलात्कार झाला, तिला काहीच कसं वाटत नाही. ती वरच्याच्या लग्नाला विरोध करते. माणसाने जगताना स्वतःच्या सुखदुःख इतका दुसऱ्याच्याही सुखाचा आणि दुःखाचा विचार करायला हवा. माणसातलं जर का माणूसपण हरवलं तर जगण्याचा अर्थ शून्य होईल. प्रिया अशी का वागते, का वागते अशी प्रिया? कोण असावा तू नराध? तुझा कोणी शत्रू तर नाही? नेमका त्याच वेळी तो घरात कसा या? त्याचा उद्देश काय असा? घरात कुणीही नाही, आहेत ते फक्त नयन आणि आजारी विशाल. हे त्याला कसं कळलं? रणजित, असे अनेक प्रश्न माझ्याही मनात घर करून बसले, पण आता करणार काय? करणार काय म्हणजे? शोध. कोणाचं? त्या नराधमाचा. काय करणार शोध घेऊन? काय करणार म्हणजे? त्याला शिक्षा व्हायलाच हवी. उपयोग काय? उपयोग काय म्हणजे? रणजित, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. म्हणून काय गप्प बसायचं? मग करणार काय? रणजित, असल्या केसेसमध्ये विरोधी पार्टी जिंकत असते नेहमी. तुझ्यासारखा वकील आरोपीला मिळाला तर? म्हणजे म्हणायचं काय? म्हणजे नयनला न्याय मिळवून देण्यासाठी आता लढ. नाही, ते आता शक्य नाही. का शक्य नाही? मी भाऊसाहेब गुप्ते, एक प्रतिष्ठित वकील, कोर्टामध्ये आपल्या मुलीचे दिंडवडे निघताना स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं, स्वतःच्या कानाने ऐकायचं. अरे, दुसऱ्यांच्या मुलीचे दिंडवडे काढताना बघितलंस ना, ऐकलंस ना? नाही नाही ते प्रश्न विचारलेस ना? सुईमध्ये दोरा घालताना सुई हल्ली का नाही असं विचारलंस ना? रणजित, सत्य फार कटू असतं भाऊ. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. दुसऱ्यांच्या बद्दल चर्चा करताना, दुसऱ्यांच्या बद्दल बोलताना आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण स्वतःबद्दल जेव्हा असं घडतं ना तेव्हा आपल्याला कळतं. आज तुझ्यावर तो प्रसंग आलाय म्हणून तू कोलमडलाय, विचार करायला विवश झालाय. पण याआधी परिस्थिती फार विलक्षण असते भाऊ. चांगल्या चांगल्या माणसांना हलवून ठेव. कधी कधी माणूस पैशाच्या, ऐश्वर्याच्या हव्यासापायी नाही नाही ते निर्णय घेतो, पण परिणामांचा विचार मात्र करत नाही. आणि नेमकं तेच त्याला महागात पडतं. बस रणजित, बस. आता हा विषय नकोय. मी आधीच बोललो होतो, हा विषय आता बंद. माफ कर मला. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ओघा ओघात या गोष्टी निघाल्या. का कुणास ठाऊक माहित नाही भाऊ. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण आहे, थोडा खडतर आहे. या मार्गावर माणसाला अनेक प्रलोभनही मिळतात. या सर्वांवर मात करून जो आपला मार्ग निर्धास्तपणे जगतो तो सुखात राहतो. पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा हे जरी त्याला मिळत नसलं ना तरी लाख मोलाचं समाधान मात्र त्याला नसतं. किती बोलणार रणजित, किती बोलणार तुम्ही लोक? मला माझी चूक कळली. त्रास आम्हालाही होतो भाऊ. आम्ही काय तुझ्या दूरचे नाही, तुझ्या जवळचे आहोत, तुझे हितचिंतक आहोत. म्हणूनच आजपर्यंत तुला समजावत आहे, तुझं मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न करत आलो. नाहीतर का का कोणाला उगाच बोलणार रे? आम्ही तुला आज ना उद्या तुझ्या सुधारणा होईल, तुझे विचार बदलतील. पण नाही, आज मी, बहिणी तुला बोलतोय, समजावतोय, त्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. अरे, ती आमच्या मनाची तगमग आहे. मग काय करू मी? काय करू? स्वतःचं डोकं फोडून घेऊ मी? सॉरी. नाही, खरोखरच सॉरी. खरं तर हा विषय मी आता काढायलाच नको. नयन,
उशीर आली तू. वेडीस का असं काय बोलतेस? हे बेटा सांभाळ स्वतःला. वेडी मी कुणाचंच वाईट नाही केलं ग. कधीच कुणाचं वाईट उचलं नाही. माझं असं का झालं ग वेणी? हे बघ आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. तू कशाला काळजी करतेस? हे बघ नयन, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. अगं तुझे दादा आणि वहिनी तुझ्या बरोबर नेहमी राहतील. नको बाळा, शांत हो. सांभाळ स्वतःला. मी आलेच. महत्वाचा फोन आलाय. हो बर. नाही मी 5 मिनिटांनी फोन करून सांगू? नाही तसं काही नाहीये. मी डेट चेक करते आणि तुम्हाला सांगते. डोंट वरी. अहो मलाही कळतंय. चालेल चालेल. काय तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघा हे सगळं खोटं आहे. तुम्ही कामाशी काम ठेवा. हे बघा कालच माझे सासरे रमा कोरडीची केस जिंकलेत म्हणून हे सगळी खोटी बातमी पसरवता येते. तसं काही घडलेलं नाहीये आमच्या घरात. आपण कामाशी काम ठेवूयात. तेच आपल्यासाठी चांगलं राहील. ठीक आहे मी फोन करते. मी तुम्हाला डेट कळवते. ह्या लोकांना नको नको त्या गोष्टी सगळ्या हव्यात. काय झालं, कसं झालं, कोण होता तो, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? छे नाही एका मुलीची अभिमुली आहे ना, कसा आणि चार चौघांची चर्चा. आता कसला विचार करताय? आयुष्यभर विचार करण्याशिवाय केले काय आपण? काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय काय बोलतेस? अगं घरात प्रसंग काय आहे आणि कशाचं भान आहे तुला? पूर्णपणे भान आहे म्हणूनच बोलतीये. संपूर्ण शहरात तोच विषय. गुप्ते घराणं. वैताग आलाय मला. इंडस्ट्रीत कोणाला तोंड दाखवायची जागा उरली नाहीये. देवकी हळू बोलला तरी कळतं मला. बस झाला देवकी, बस झाला. खूप सहन केला आजपर्यंत तुझं मी, पण आता यापुढे नाही, अजिबात नाही. का आता का नाही सहन करणार? कारण तुझी जीभ खूप चरचर चालायला लागली म्हणून. बोलणारच. मला माहिती होतं इंडस्ट्रीत माझी किती बदनामी होती. याची काळजी आहे तुला? याचा कधी विचार तरी केलायस तू? का करणार? तुला काय त्याच्याशी घेणं देणं? बाहेर मला पडावं लागतं, काम मला करावं लागतं, तुला नाही. लोकांना फेस मला करावं लागतं, तुला नाही. देवकी
इनफ. एवढं मात्र चांगलं शिकलास, या घरात आपल्या प्रतिष्ठेशिवाय दुसरं काही घेणं देणं नाही. कोणाला काय हवंय काय नकोय, कोणाच्या भावनांचा कधी विचारही केला नाही. फक्त आपले विचार दुसऱ्यांवरती लादायचे. देवकी, बस झाला. तुझा तोल सुटत चाललाय. का सुटणार नाही सांग ना, का सुटणार नाही? बस पुरे देवकी. का आता सहन होत नाहीये? सहनशक्ती संपत चालली आहे माझी. तू जा इथून, तू जा. तू कोणाला सांगतोयस? मला? या देवकीला? बरोबर आहे, आता स्वतःच्या पायावरती उभा राहिलायस ना तू. आता शक्ती आलीये तुला. बेडवर पडलेला पांगळा नाहीयेस ना, स्वावलंबी झालायस. देवकी, भाऊसाहेब, नयनची ही स्थिती होण्यामागे कारणीभूत तू आहेस. यशोधरा बोलली ते योग्यच असं. माझ्या कर्माची फळं माझ्या मुलीला भोगावी लागतायत. हे परमेश्वरा, दोषी जर मी आहे तर माझ्या कृत्याची शिक्षा माझ्या नयनला का?